जे तुम्ही इथे एवढे अचिव्हर्स बघितले, आज त्यातल्या त्यात 2 अचिव्हर्स बघा ज्यांच्याकडून आज खऱ्या अर्थानं तुम्हाला इथनं प्रेरणा घेऊन जायची, यार काहीतरी शिकवण घेऊन जायची. आणि ते म्हणजे आमचे जाधव फॅमिलीतले संपत जाधव सर. प्लीज सर. आणि इथले डायमंड गदादे सर. प्लीज 2 जण हात पकडून या. प्लीज हात पकडून या. दोघांचा ड्रेस पण सारखाच आहे. प्लीज सर. ओके. बरेच जण म्हणतात हा बिझनेस पोरा सोरांचा आहे, पोरांनी डोकं लावा. आमच्या म्हाताऱ्यांचं काय आहे? आमच्या 8 गेल्या आणि 2 राहिल्या. हॅलो हॅलो. आम्ही काय करायचा? जीवनात जेवढी एनर्जी होती ती घातली. आता आमचे मुलं बघतील, काय करायचं असेल तर करतील. हॅलो. आमच्या 8 गेल्या आणि पण आज त्या सगळ्यांसाठी हे एवढं मोठं मोटिवेशन तुमच्या समोर आहे. आणि तरुणांसाठी पण हे फार मोठं मोटिवेशन इथं थांबलेलं आहे मित्रांनो. आज जर संपत जाधव सर बघितले ना, एक छोट्याशा आहे ना पान टपरी मध्ये स्वतःची टपरी होती, कुरकुरे बिस्किट विकणारं व्यक्तिमत्व, मिसेसच्या आजारामुळे त्रस्त झालेलं व्यक्तिमत्व, ज्याला कधी 1000ची नोट बी काय असते, 2000ची बी नोट काय असते माहिती नसलेलं व्यक्तिमत्व, पण मिसेसच्या आजारामुळं पूर्ण त्रस्त झालेलं हे व्यक्तिमत्व. अंथरुणात जर मिसेस झोपली तर कधी दिसत सुद्धा नव्हती असं व्यक्तिमत्व. दिवसातून 4 वेळा जावं लागायचं मिसेस आहे का नाहीये जिवंत हे बघणारं व्यक्तिमत्व तिच्या आजारामुळे पूर्ण त्रस्त झालेलं असतं. आणि बोलतात ना, परमेश्वर परीक्षा त्याचीच घेते ज्याच्यामध्ये ती तोडण्याची धम्मक असते. मित्रांनो, ते व्यक्तिमत्व हताश नाही झालं, निराश नाही झालं. ते फक्त सर्च करत राहिलं, पुढे जात राहिलं आणि बोलतात ना, ज्याच्याकडे प्रयत्न असतात परमेश्वर त्यालाच प्रयत्नांना यश देतो. मित्रांनो, कधी हताश निराश न झालेलं व्यक्तिमत्व ज्या वेळेस आलं, त्यांनी थोडं सर्च केलं. रेखा मॅडम त्यांना भेटल्या अमृत ज्यूसच्या. त्यांनी बघितलं, अरे अमृत ज्यूस एवढं तर एक विश्वास ठेवू, एवढे सगळे दवाखाने केले, एक तर विश्वास ठेवू, म्हणून विश्वास ठेवला. आणि त्यांनी मिसेस साठी प्रथम अमृत ज्यूस घेतलं. अमृत ज्यूस घेतल्यानंतर ज्यावेळेस त्यांना तो रिझल्ट जाणवला, काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये, मित्रांनो, मागला पुढला कुठला विचार न करता स्वतःला झोकून दिलं या बिझनेस मध्ये. ह्या व्यक्तिमत्वाने स्वतःला झोकून दिलं. मुलाला ऍग्री सेक्टर मध्ये त्यांना कामाला लावायचं होतं, एज्युकेशन दिलं. पण ज्यावेळेस बिझनेस समजून घेतला, इथलं सिस्टम काय आहे समजून घेतलं, मुलाला सांगितलं, बेटा त्या ऍग्रिकल्चरची आपल्याला प्रथम काम करायचंय. अहो या रियांचा पावर इथं माईक काय टिकणार आहे. हे तुम्हाला टेस्ट करण्यासाठी थोडा आवाज खाली आला होता. तर मुलाला बोलले, बेटा अभी डिग्री बाजू, आणि रियांसाठी आज आपल्याला काम करायचंय. कारण जी तुझी आई जी कधी काळाच्या पडद्याआड गेली असती ना बेटा,
ती माझ्या रियांशने आणली, त्याच्यासाठी काम करायचंय. मुलांनी पण मागला पुढला न विचार केला, साथ दिली. आज संपत जाधव सरांविषयी सांगू तेवढं कमी आहे. संपत जाधव आज त्यांच्या मुलाला घेऊन व्यवसाय करताय, पण हे दोघच नाही, त्यांना टोटल 4 मुली, 3 मुलींचं लग्न झालेलं आहे. एक IAS चा जॉब सध्या त्याचा एक्झाम देते IAS साठी, IPS साठी. 3 मुलींचं लग्न झालेले, त्या तिन्हीच्या तिन्ही मुली खेचून आणल्या रियांश मध्ये, सोबत जावई पण आणले. आज रियांश मुळे त्या सगळ्यांकडं स्वतःच्या 4 व्हीलर झाल्या मित्रांनो, स्वतःच्या 4 व्हीलर झाल्या. आणि त्यांनी पण मागं न बघता त्यांनी पण स्वतःची 4 व्हीलर घेतली ना. आज पूर्ण कुटुंबाचं जर इन्कम बघितलं ना, तर 3च वर्षामध्ये एक ऑल कुटुंबाचं इन्कम, जावई, मुली, मुलगा आणि स्वतः संपत जाधव आणि त्यांच्या मिसेसला जर पकडलं, 4.5 करोड प्लस या फॅमिलीचं इन्कम आहे. मित्रांनो, वय वर्ष किती हो? 63. 63 वयाचे व्यक्तिमत्व आज इथपर्यंत पोहोचू शकता, हे करू शकतं. त्यानंतर एक गदादे सर,